आज मी तो कॅमेरा घेतलेला आहे आणि तो आलाय मी तुम्हाला दाखवते. आणि आज टुडेज इन्कम इट्स 49,300. याची जी काही प्राइसिंग आहे ती 41,000 समथिंग काहीतरी होती. तुम्ही विचार करा, जर मी जॉब करत असते, लिटरली मी जॉब करत असते आणि हे एक्सप्लोरच केलं नसतं. सांगायचा मुद्दा माझा हा आहे की हे सगळं पॉसिबल झालं कारण मी जो पाथ आहे त्यापेक्षा वेगळं डायरेक्शन चूज केलं. जे पण तुम्हाला म्हणत असेल ना की अरे हे ऑनलाईन काय नसतं, सगळं फेक असतं, स्कॅम असतं, त्याच्यातून काहीही पैसे होत नाही, कॉन्टेंट क्रिएशन इज द वेस्ट ऑफ टाईम, किंवा फ्रीलान्सिंग वगैरे काही नसतं, स्किल्स वगैरे काही नसतं, सगळं फेक असतं, ऑनलाईन सगळं फेक असतं, त्यांना माझा हा व्हिडिओ दाखवा. का हे मी तुम्हाला सांगते की जी जर्नी मी 2 वर्षापूर्वी स्टार्ट केलेली, ऑनलाईन जर्नी, ऑनलाईन डिजिटली ग्रो करायची जर्नी मी स्टार्ट केलेली, आज मी एक मोठी अचीवमेंट केलेली आहे. माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. मे बी तुमच्यासाठी नसेल, बट माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. मी जे काही आतापर्यंत कमवते, ऑफकोर्स फ्रीलान्सिंग म्हणा किंवा कॉन्टेंट क्रिएशन थ्रू म्हणा, जे काही कमवते तिथून मी माझे छोटे मोठे स्वप्न तर पूर्ण करते. तिथेच माझं जेव्हा पण मी हे स्टार्ट केलेलं आहे, यूट्यूब स्पेशली मी स्टार्ट केलेलं आहे, तर मला नेहमी वाटायचं की माझ्या जे कोणी यूट्यूबर्स आहेत ना, ज्यांना मी बघायचे, तर त्यांच्याकडे एक तो कॅमेरा असायचा. तुम्ही बघितला असेल तर असा धरायचे ते लोक आणि असं मस्त ब्लॉगिंग वगैरे करायचं. तर मला नेहमी असं वाटायचं की यार ब्लॉगिंग कॅमेरा तर मला घ्यायचा आहे, बट थोडंसं बजेट इश्यू वगैरे व्हायचा. पण यावेळी माझी खूप चांगली इन्कम झालेली आणि त्याच्यामुळे मी ठरवलेलं की यावेळी मला ते कॅमेरा घ्यायचाच आहे. सो आज मी तो कॅमेरा घेतलेला आहे आणि तो आलाय मी तुम्हाला दाखवते. खरं तर मी एवढी एक्सायटेड होते की मी अनबॉक्सिंग ऑलरेडी केले, बट स्टील मी परत तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवेन की त्याच्यामध्ये मला काय काय मिळालं, काय प्राईस वगैरे आहे, सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कॉन्टेंट क्रिएशन तुमची लाईफ खरं चेंज करू शकते. याचं लाईव्ह एक्झाम्पल मी स्वतः आहे. तुम्ही मला बघताय 2 वर्षापासून जे लोक कनेक्टेड आहेत मला, की मी लिटरली झिरोपासून स्टार्ट केलेलं, मला काहीच नॉलेज नव्हतं, सगळं मी इथून शिकलेली आहे. मी फ्रीलान्सिंग पण करते, माझं कॉन्टेंट क्रिएशन पण चालू आहे आणि जे मी दाखवलं की माझं यूट्यूब मॉनिटाईज झालं, तिथून जी काही इन्कम आलेली आहे त्या इन्कमने आज मी मी हा कॅमेरा घेतलेला आहे. हा आहे DJI Osmo Pocket 3 कॅमेरा, ब्लॉगिंग कॅमेरा आहे आणि आय टेल यू गाईज, लिटरली वर्थ इट आहे. म्हणजे मला पाहिजेच होतं आणि फोनचं स्टोरेज इतकं हे असतं ना, हेक्टिक असतं, त्याच्यामुळे मला हे पाहिजेच होतं. सो लेट्स अनबॉक्स इट. आणि हे अनबॉक्सिंग करून झाल्यानंतर मी तुम्हाला आजची माझी अर्निंग पण दाखवणार आहे. म्हणजे असं नाही, याची प्राईस पण सांगेन मी किती आहे, काय आहे, मी कसं घेतलं, परचेस केलं, कुठून केलं, सगळं मी तुम्हाला सांगेन. आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक पण मेन्शन करेन, इथे मी टॅग पण करेन तो प्रोडक्ट, जेणेकरून तुम्ही तो परचेस पण करू शकता. बट जी काही ऑनलाईन अर्निंग, जे आपण जे म्हणतो स्कॅम आहे, तर तिथून ॲक्च्युअलमध्ये लोक इन्कम जनरेट करत आहेत, त्यांचे ड्रीम्स फुलफिल करत आहेत. अँड आय एम द वन ऑफ एक्झाम्पल. सो हे झाल्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह इन्कम पण दाखवेन माझी, ठीक आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मी हे मागवलेलं 2 दिवस झाले, मी ॲमेझॉनवरून मागवलं. आज मला याचं डिलिव्हरी आली. खरं तर 30 तारखेची होती, बट ते आजच आले. आणि याच्यामध्ये हा आहे पॉकेट 3 कॅमेरा, ठीक आहे, ब्लॉगिंग कॅमेरा. तर याच्यामध्ये मला काय काय ॲक्सेसरीज मिळालेत. मी क्रिएटर कॉम्बो नाही मागवलं, कारण टू बी ऑनेस्ट तेवढं माझं बजेट नाही आहे सध्या तरी. बट इन फ्युचरमध्ये जर मला इथून चांगले रिझल्ट मिळाले तर नक्कीच मी ते पण हे घेईन. तर हे त्याच्यामध्ये मिळाले, जे आपला प्रोडक्ट आहे. मी आधी तुम्हाला ॲक्सेसरीज दाखवते की याच्यासोबत मला काय काय मिळालं आहे. हा एक बॉक्स मिळाला आहे. त्याच्यामध्ये हे भेटलेलं आहे, जे आपण इथे अटॅच करतो आणि इथे त्याला असं तुम्ही बघू शकता की होल दिला आहे, की जो आपण ट्रायपॉडवरती सुद्धा लावू शकतो. म्हणजे हातात पण आपण धरू शकतो, ट्रायपॉडमध्ये सुद्धा आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो. आणि त्यासोबत मला हे भेटलं आहे, व्हॉट इज दिस. हां, हे ना मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं की त्यांनी हे दिलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा ब्लॉगिंग करतो तर आपल्या हातामध्ये आपण ते हा असा आपण हातामध्ये अडकवून, म्हणजे जेणेकरून जरी पडला तरी तो सेफ राहील. सो हे त्याचं आहे. चार्जिंगची पिन दिली आहे, दिसला हे आहे ते, आय थिंक तुम्हाला दिसत असेल. आणि हे कसं चालू होतं माहिती आहे, हे जस्ट मला असं, आणि हे चालू झालं. मी तुम्हाला हे काढून दाखवते. मी याचे सेटिंग्स करते इथे, इंग्लिश, आणि ॲक्टिवेट करण्यासाठी एक हे दिलं आहे, स्कॅनर दिलेला असतो. आय शो यू. आता मग कसं दाखवू, सॉरी, हे बॅक दिसतं आहे ना, मी आहे बघा, हे आता बॅक दिसते. मी आता याला फ्रंट करते, म्हणजे तो माझ्याकडे कॅमेरा करेल, ठीक आहे. आणि गाईज इतकी छान क्वालिटी, आय डोंट नो तुम्हाला इथे दिसते की नाही. सो हे असं फिरतं. आणि त्याचा बेस्ट पार्ट काय माहिती आहे, की मी जरी इकडे कुठे
आउट ऑफ फ्रेम जरी गेले तरी तो मला सेंटरलाच ठेवणार. इथे तुम्ही क्वालिटी बघू शकता, इतकी छान क्वालिटी आहे याची. आणि इथे ना एक बटन पण आहे, हा वाला बटन. सो या बटनवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल, मी हे बंद करते आणि ऑफ करणं इतकं इझी आहे. सी, हा फक्त शटडाऊन. सी, हे आलं त्याच्या लाईनमध्ये. आणि इथे हा जो बटन आहे ना, याच्यावरती तुम्ही क्लिक करून हा जो कॅमेरा मागे जातो तो याच्यावरती क्लिक करून तुम्ही पुढे घेऊ शकता. आणि इथे टर्न ऑफ करायचं पण आहे. ठीक आहे. आता याच्यासोबत मला हे मिळालं आहे, हे कुठे लावायचं मी तुम्हाला दाखवते. हे जे आहे हे तुम्हाला इथे लावायचं आहे, म्हणजे अजून सपोर्ट तुम्हाला मिळेल. ठीक आहे, असं लावायचं. आणि हे तुम्हाला 2 दिसतील, हे असे. आता इथे बघा, हे बाहेर आलेलं आहे, ते तुम्हाला असं प्रेस करायचं अँड दॅट्स इट. हे तुम्ही असं यूज करू शकता ब्लॉगिंगसाठी सुद्धा. आणि इथे आता जर तुम्हाला हे काढायचं असेल तर इथे हा बटन आहे, हा बटन प्रेस करायचं, प्रेस केलं की हे बाहेर निघतं. आता मेन पॉईंट, याची जी काही प्राइसिंग आहे ती आता ॲमेझॉनवरती मी जेव्हा परचेस केलं तेव्हा 41,000 समथिंग काहीतरी होती. सो मी 41,000ला हा माझा DJI Osmo Pocket 3 आहे तो ऑर्डर केलेला आहे. 41,000 रुपये. तुम्ही विचार करा, जर मी जॉब करत असते, लिटरली मी जॉब करत असते आणि हे एक्सप्लोरच केलं नसतं, कॉन्टेंट क्रिएशन एक्सप्लोरच केलं नसतं किंवा फ्रीलान्सिंग एक्सप्लोरच केलं नसतं, तर 41,000 रुपयेचा हा मला आवडला, मला वाटलं घ्यायचं म्हणून मी लगेच घेतलं, असं पॉसिबलच नसतं. जर मी जॉब करत असते तर 9 to 5मध्ये असते तर 10 ते 20,000चं माझं सॅलरी असते. आणि त्याच्यामध्ये पण मला 2 महिने तरी मला सेविंग करावी लागली असते पूर्ण सॅलरी. तेव्हा मी कुठे 3ऱ्या महिन्यात मी अफोर्ड करू शकते. आणखी एक गोष्ट, हे 41,000चं तर मी घेतलं, पण मला आता एक्सटर्नल ते SD कार्ड घ्यायचं जे की 6-7 हजारचं आहे, ते पण मला घ्यायचं. म्हणजे टोटल फी एक 50,000पर्यंत हा पूर्ण जातो. माईक वगैरे सेपरेट घ्यायचं असेल तर. ठीक आहे. याचा क्रिएटर कॉम्बो काहीतरी 70-80 हजारचा होता. सो मी ठरवलं की एवढं तरी सध्या नको करायला, स्टार्टिंगला आपण हे यूज करून बघू, आवडलं तर पुढे क्रिएटर कॉम्बो आपण घेऊ. सांगायचा मुद्दा माझा हा आहे की हे सगळं पॉसिबल झालं कारण मी जो पाथ आहे त्याच्यापेक्षा वेगळं डायरेक्शन चूज केलं, ना की त्या 9 to 5 रॅट रेसमध्ये मी ट्रॅपमध्ये मी अडकून राहिले. राईट. सो मी तुम्हाला एवढंच सांगेन की जॉबमध्ये अडकून राहू नका. जॉब कराच, पण जॉबसोबत बाकीचे एक्सप्लोर पण करा. आणि तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, बेस्ट टाईम आत्ताच आहे. तुम्ही शिकता तुम्ही स्किल्सवरती काम करू शकता, मल्टिपल थिंग्स आहे ते एक्सप्लोर करू शकता. तुमच्याकडे खूप टाईम आहे, ट्रस्ट मी, तुमच्याकडे खूप टाईम आहे. पण जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुम्हाला पाहिजे की नवीन काहीतरी एक्सप्लोर, कारण कॉन्टेंट क्रिएशनमध्ये तो खूप पैसा आहे, खूप पैसा आणि खूप अपॉर्च्युनिटीज पण आहे. त्याच्यामुळे स्किल्सवरती काम करा आणि तुमच्या पॅशनला फॉलो करा. हे असे तुम्हीसुद्धा अचीव करू शकता. आणि ऑफकोर्स पहिला तर मी तुम्हाला ही जी काही केलेली आहे माझी अचीवमेंट, ती माझ्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीतूनच मी इन्कम केली, तिथूनच केली. आणि माझी फ्रीलान्सिंगची पण जर्नी चालू असते, म्हणजे मी फ्रीलान्सिंग पण करते. सो जे काही स्किल्स मी शिकते त्याच्या बेसिसवरती मी फ्रीलान्सिंग आता करत आहे. जे काही स्किल्स मी शिकले त्याच्या बेसिसवरती मी, जसं की तुम्हाला ऑलरेडी सांगत असं की माझी जी काही इन्कम होते ती ओनली बिकॉज ऑफ बिझनेस मास्टर. मी लिटरली सगळ्या याच्यामध्ये सांगते, कारण बेस्ट कोर्स आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल इन्कम सोर्सेस तुम्हाला शिकायला मिळतात, जे मी स्वतः शिकून इम्प्लिमेंट करत आहे. ठीक आहे. बट आजची इन्कम मी तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही माझं नाव बघू शकता, इट्स श्रेया विनायक शिंदे. आणि आज टुडेज इन्कम इट्स 49,300 रुपीज. म्हणजे विचार करा, मी हा जो परचेस केलेला आहे, हा जो कॅमेरा आहे तो परचेस केलेला आहे 41,000चा. आणि आज माझी सिंगल डेची इन्कम झाली 49,000 रुपीज. म्हणजे लिटरली वर्थ इट आहे, कारण मी लिटरली कमवत आहे आणि म्हणून मी ते सगळं इन्व्हेस्ट करते माझ्या कामासाठी. जर मी फ्रीलान्सिंग शिकलेच नसते, जर मी स्किल्सवरती काम केलंच नसतं, तर मी हे जे काही आहे ना ते मी अफोर्ड करूच शकले नसते. सो मला एवढंच सांगायचं आहे, स्वप्न आपण पूर्ण करू शकतो जर आपल्याकडे राईट डायरेक्शन असेल तर. आता तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल, इथे मी हवं तर मी रिफ्रेश करून दाखवते परत, मला ते हे नाही ऐकायला पाहिजे की स्क्रीनशॉट आहे. सी, इथे दिसते रिलोड झालं पेज. इट्स 49,000 इन अ. सो इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू ऑल द गर्ल्स आउट देअर, प्लीज स्किल्सवरती काम करा, स्किल्स शिका, एक्सप्लोर करा नवीन गोष्टी. फक्त त्याच 9 to 5 रॅट रेसमध्ये अडकून राहू नका, किंवा फॅमिली सांगते म्हणून तुमच्या मनाविरुद्ध कोणतंही काम करू नका. ऑफकोर्स तुम्ही जॉब करा, मी नाही म्हणतच नाही, तुम्ही डिग्री करा, मी नाही म्हणतच नाही, पण डिग्रीसोबत ॲटलिस्ट असे स्किल शिका जे तुमची लाईफ 360 डिग्री चेंज करू शकतात, जशी माझी करत आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल कुठून करायचं, कसं स्टार्ट करायचं, मी आहे ना, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये गाईड असं फक्त कमेंट करा. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि स्टार्ट करायचं असेल तर कॉमेंट करा गाईड. आय विल पर्सनली कनेक्ट विथ यू अँड आय विल हेल्प यू की कसं तुम्ही स्टार्ट करू शकता. ओके. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.